हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मीनाताईचा क्लास. इंग्लिशचे धडे आता मराठीमधून. तर आज आपण इंग्लिश मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5 लेसन नंबर 3 सॉल्व करणार आहोत. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. प्रॉब्लेम सेट 13. फर्स्ट क्वेश्चन आहे, द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 23,078 trees of khair, 19,476 of behda, besides trees of several other kinds. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of khair nor of behda? म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने प्लांटेड केले ट्रीज खैरचे 23,078. त्यापैकी बेहडा आहे. बेहडा हे ट्रीज आहेत 19,476. तर डिपार्टमेंट में टोटल ट्रीज प्लांटेड केले 50,000. तर त्याच्यापैकी किती ट्रीज खैर किंवा बेहडाचे नाही आहेत हे आपण फाइंड आउट आपल्याला करायचे आहेत. म्हणजे हे मिक्स प्रॉब्लेम्स आहेत. तर चला आपण सॉल्व करूया. trees of khair. आपण लिहूया ट्रीज ऑफ खैर. ट्रीज ऑफ खैर आहे 23,078. 23,078. आणि ट्रीज ऑफ बेहडा आहे ट्रीज ऑफ बेहडा 19,476. मग आपण याची आता दोघांची टोटल करणार आहोत. म्हणजे आपल्याला प्लस करायचे आहे. 8 च्या पुढे काउंट करूया. 6, 9, 10, 11, 12, 13, 14. म्हणजे 8 + 6 झाले 14. 14 चा 4 कॅरी केले 1. 7 आणि 7 7 टू 14 किंवा 7 आणि 7 प्लस केले तर आपल्याला 14 हे आन्सर मिळेल. 14 मध्ये 1 प्लस केला तर मिळणार आहेत 15. 15 चे 5 कॅरी केला 1. 0 मध्ये 1 प्लस केला तर 1. 1 मध्ये 4 प्लस केले तर आले 5. आता आपण 9 मध्ये 3 प्लस करूया. म्हणजे 10, 11, 12. 12 चे 2 कॅरी केले 1. 2 मध्ये 1 प्लस केला 3. 3 मध्ये 1 प्लस केलं तर आले 4. म्हणजे 42,554 हे ट्रीज ऑफ टोटल ट्रीज ऑफ बेहडा आणि खैर आहेत. मग आता आपण ह्याच्यामधून जे डिपार्टमेंटने प्लांटेड केले आहे ट्रीज ते मायनस करूया. हे आहे टोटल ट्रीज. आता डिपार्टमेंट प्लांटेड 50,000 आणि टोटल नंबर ऑफ ट्रीज आहेत बेहडा आणि खैर. टोटल नंबर ऑफ खैर अँड बेहडा ची टोटल आहे 42,554. आपल्याला हे मायनस करायचे आहे. तर 0 मधून 4 जाणार नाही. मग आपण कॅरी केले इकडे 10. 10 मधून 4 गेले तर उरणार आहे 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 6. आता 0 मधून हा 1 जाणार नाही. मग आपण इकडून कॅरी केले 10. 10 मधून हा 1 आपण मायनस करणार आहोत. म्हणजे उरले 9. आता 9 मधून आपल्याला हे 5 मायनस करायचे. तर 5 च्या पुढे काउंट करूया 6, 7, 8, 9 म्हणजे आन्सर आलाय 4.
परत आहे की 0 मधून 1 जाणार नाही, तिकडून कॅरी केले 10. 10 मधून हा 1 आपण मायनस केला तर आपल्याकडे उरले 9. मग 9 मधून परत 5 मायनस केले तर आन्सर आलाय 4. आता वन्स अगेन आपण रिपीट केले की 0 मधून 1 जाणार नाही, मग कॅरी केले इकडे 10. 10 मधून हा 1 मायनस केला तर आहे आपल्याला मिळाले आहेत 9 आणि 9 मधून आपण 2 मायनस करूया, म्हणजे 2च्या पुढे मोजूया 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 7. 5 मधून 1 गेला तर उरले आहेत 4 आणि 4 मधून 4 गेले तर उरले आहेत 0. तर आपल्याला हे अदर ट्रीज मिळाली आहे 7446. ही काय आहे? अदर ट्रीज. अदर ट्रीज आहे 7446. तर आपण आन्सर लिहूया की 7446 trees were neither of cave nor of behra. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 37,04,926. If this includes 11,24,069 men and 10,96,478 women, what is the number of children in the city? म्हणजे पॉप्युलेशन किती आहे टोटल? 37 लाखची. त्यामध्ये इन्क्लूड आहेत मेन आणि वुमेन. मग मेन आणि वुमेन आपण प्लस करूया आणि जी टोटल येणार आहे त्यामधून पॉप्युलेशनची नंबर्स आपण मायनस करूया टोटल, म्हणजे आपल्याला नंबर ऑफ चिल्ड्रन्स इन द सिटी हे मिळून जाईल. मग आपण लिहिणार आहोत नंबर ऑफ मेन, number of men. Second question. Number of men. Number of men आहे 1 1 2 4 0 6 9 आणि नंबर ऑफ वुमन 1 0 9 6 4 7 8. तर आपण याला प्लस करूया. 9 आणि 8. 9 मध्ये आपण 8 प्लस करणार आहोत. 9च्या पुढे काउंट करायचे 10 11 12 13 14 15 16 17. म्हणजे आन्सर आला आहे 17 मधून 7 इकडे कॅरी केला 1. 6 मध्ये 1 प्लस केला आले 7. 7च्या पुढे आपल्याला 7 काउंट करायचे आहेत. 8 9 10 11 12 13 14. 14चा 4 कॅरी केला 1. 0 मध्ये 1 प्लस केला 1. 1 मध्ये 4 प्लस केले तर आले 5. 4च्या पुढे 1 आपण काउंट करणार आहोत आणि आन्सर येणार आहे 5. आता
6 मध्ये आपण 4 प्लस करूया. 6च्या पुढे काउंट करूया 7 8 9 10. 10चा 0 कॅरी केला 1. 2 मध्ये 1 प्लस केले झाले 3. 3 मध्ये आपण 9 प्लस करणार आहोत. म्हणजेच 9च्या पुढे काउंट करूया आपण 3. 9च्या पुढे काउंट करणार आहोत 10 11 12. 12चा 2 कॅरी केला 1. 1 आणि 1 झाले 2 आणि इकडे 1 आणि 1 झाले 2. म्हणजेच आन्सर आला आहे 22,20,547. तर हे आहेत टोटल नंबर ऑफ मेन अँड वुमन. तर आपल्याला आणि टोटल पॉप्युलेशन दिली आहे. टोटल पॉप्युलेशन आहे टोटल पॉप्युलेशन आहे 3704,926 आणि आपण ह्याच्यामधून ह्या नंबरमधून मेन आणि वुमनची जी टोटल आहे ती मायनस करायची आपल्याला. टोटल नंबर ऑफ मेन अँड वुमन ती आहे 2220,547. 6 मधून 7 जाणार नाहीत. मग आपण कॅरी केले 10. 10 मध्ये 6 प्लस केले आले 16. आता 16 मधून आपण 7 मायनस करणार. म्हणजे 7च्या पुढे काउंट करूया 16. 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे टोटल आलं आहे 9. इकडे उरले 9. आता 2 मधून 1 गेला तर उरला 1. 1 मधून 4 हे जाणार नाहीत. मग कॅरी केले 10. 10 प्लस 1 झाले 11 आणि 11 मधून 4 आपण मायनस करूया. म्हणजे 4च्या पुढे काउंट करूया 5 6 7 8 9 10 11. म्हणजे टोटल आले 7. 9 मधून 1 गेला तर उरले 8. 8 मधून 5 आपण मायनस केले तर येणार आहे 3 6 7 8. 4 मधून 0 गेला तर उरले 4. 0 मधून 2 जाणार नाही. मग आपण कॅरी केले इकडून 10. 10 मधून 2 प्लस केले 2 मायनस केले तर आन्सर येणार आहे 8. बघा 2च्या पुढे काउंट करूया आपण 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे आन्सर आहे 8. 7 मधून 1 गेले तर उरले 6. 6 मधून आपण 2 मायनस करणार आहोत. 2च्या पुढे काउंट करूया 3 4 5 6 4 आणि 3 मधून 2 गेले तर उरला 1. तर आन्सर आहे 14,84,379. The number of children in the city are 14,84,379. Next question, question number 3. Question number 3 आहे The management of a certain factory had 25,40,600 rupees in the labor welfare fund. From this fund,
12,37,865 rupees were used for medical expenses. 8,42,317 rupees were spent on the education of the workers' children, and the remaining was put aside for the canteen. How much money was put aside for the canteen? आता मॅनेजमेंट फॅक्टरी आहे. मॅनेजमेंट फॅक्टरीने लेबर वेलफेअर फंड हा दिला आहे 25,40,000 आणि 600, आणि त्या फंडमधून 12,37,865 रुपीज हे मेडिकल एक्सपेन्सेससाठी यूज केले आहेत, आणि 8,42,317 रुपीज हे एज्युकेशन वर्कर्सचे जे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी ते यूज करणार आहेत. तर उरलेले जे पैसे आहेत, रिमेनिंग अमाऊंट आहे ती त्यांनी कॅन्टीन स्टार्ट करण्याचं ठरवलं आहे, तर त्या कॅन्टीनसाठी ठेवले आहे. तर ते किती पैसे ठेवले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर आपण मेडिकल एक्सपेन्सेस आणि वर्कर्स एज्युकेशन फॉर चिल्ड्रन्स हे आपण आधी प्लस करूया. तर आपण लिहिणार आहोत आधी मेडिकल एक्सपेन्सेस. मेडिकल एक्सपेन्सेस आहे 1, 2, 3, 7, 865 plus education expenses. Education expenses ते किती आहे? तर 842 317 आपण हे प्लस करूया. सेवन मध्ये 5 प्लस केले 7 मध्ये 5 प्लस केले तर आन्सर येणार आहे 12. 7 च्या पुढे काउंट करणार आहोत 8, 9, 10, 11, 12. 12 चे 2 इकडे कॅरी केला 1. 6 मध्ये 1 प्लस केला तर 7. 7 मध्ये 1 प्लस केले 8. आता 8 मध्ये 3 प्लस केले तर होणार आहे 11. 9, 10, 11. 11 चा 1 इकडे कॅरी केला 1. 7 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 8. 8 मध्ये 2 प्लस केला नाही तर येणार आहे 9 आणि 10. 10 चा 0 कॅरी केला 1. 3 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 4. 4 मध्ये 4 प्लस करूया 5, 6, 7, 8. 8 मध्ये 2 प्लस करूया 9 आणि 10. 10 चा 0 कॅरी केला 1. 1 आणि 1, 2. म्हणजे आन्सर आला आहे 20,80,182. हे आहे मेडिकल आणि एज्युकेशन एक्सपेन्सेस. तर आपण लिहूया एक्सपेन्सेस ऑफ मेडिकल अँड एज्युकेशन. मग आता टोटल फंड आहे आहे 1,20,000 रुपीज. 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 1,20,0
2540 त्यामध्ये आपण हे मेडिकल आणि एज्युकेशन एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे ती ह्याच्यामधून डिडक्ट करूया. एक्सपेन्सेस फॉर मेडिकल and education. Two 0800182. झिरो मधून 2 जाणार नाहीत, मग कॅरी केले 10. 10 मधून 2 मायनस केले तर झाले 9. 2च्या पुढे म्हणणार आहोत 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे आन्सर आले 8. आता 0 मधून हा 1 आधी आपल्याला मायनस करायचा आहे, त्यानंतर आपण 8 मायनस करणार आहोत. मग कॅरी केले इकडून 10, कारण 0 मधून हा 1 जाऊ शकत नाही. मग 10 मधून आधी हा आपण 1 मायनस केला तर उरले 9. 9 मधून 8 गेले तर उरला 1. 6 मधून 1 मायनस केला तर उरले 5. 5 मधून 1 कट केला तर उरले 4. 0 मधून 0 गेला तर उरले 4. 4 मधून 8 जाणार नाही, मग आपण कॅरी केले 10. 10 प्लस 4 झाले 14. आता 14 मध्ये आपण 8 मायनस करूया. 8च्या पुढे काउंट करणार आहोत 14. 9 10 11 12 13 14 म्हणजे आले 6. 5 मधून 1 गेला तर उरले 4. 4 मधून 0 गेले तर उरले 4 आणि 2 आणि 2 गेले तर उरले 0. म्हणजेच 4,60,418 रुपीज हे कॅन्टीनसाठी त्यांनी बॅलन्स फंड ठेवले आहे. मग हा आहे बॅलन्स फंड. ओके, म्हणजे कॅन्टीनसाठी किती बाजूला ठेवले आहे त्यांनी ते आपण लिहूया की ₹4,60,418 rupees was put aside for the canteen. Next, question number 4. क्वेश्चन नंबर 4 आहे क्वेश्चन नंबर 4 आहे For a 3-day cricket match, 13,608 tickets were sold on the first day and 8,955 on the second day. If altogether 36,563 tickets were sold in 3 days, how many were sold on the third day? म्हणजे फर्स्ट दिवशी क्रिकेट मॅचचे तिकीट्स आहेत ते सोल्ड झाले 13,608 आणि सेकंड डेला 8,955. तर त्यांनी सांगितले की टोटल 36,000 तिकीट सोल्ड झाले आहेत. मग थर्ड दिवसाचं म्हणजे तिसऱ्या दिवशीचे तिकीट किती आहेत ते आपल्याला काढायचे. मग आपण फर्स्ट आणि सेकंड डेचे तिकीट्स प्लस करणार आहोत आणि त्यामधून हे टोटल तिकीट्स आहेत ते मायनस करणार आहोत. म्हणजे आपल्याला थर्ड दिवसाचं तिकीटचे
ते मिळतील. तिकीट्स सोल्ड, ticket sold on first day. One 3608. Tickets sold on second day. 8955. 8955. तर आपण हे प्लस करूया. एट मध्ये 5 प्लस केले तर येणार आहे 13. 8च्या पुढे काउंट करणार आहोत 5. 9 10 11 12 13. 13चा 3 कॅरी केला 1. 0 मध्ये 5 प्लस केले तर 5. 5 मध्ये 1 प्लस केले तर येणार आहे 6. आता 9 मध्ये आपण 6 काउंट करूया. 9च्या पुढे काउंट करणार आहोत 6 10 11 12 13 14 15. 15चे 5 कॅरी केले 1. 3 मध्ये 1 प्लस केले तर आले 4. 4 मध्ये 1 आपण 8 प्लस करणार आहोत म्हणजे 8च्या पुढे आपण हे 4 काउंट करूया. 9 10 11 12. 12चा 2 कॅरी केला 1. 1 आणि 1 आले आन्सर 2. म्हणजे टोटल टू डेजचे तिकीट्स आहेत 22,563. टोटल tickets sold on 2 days. आता 3 डेजची तिकीट्स आहेत त्याच्यामध्ये आपण 2 डेजची तिकीट मायनस करणार आहोत. तर आपण लिहूया टोटल tickets sold on 3 days. 3 6 5 6 3. Total tickets sold on 2 days. 22 2 2 5 6 3. 3 मधून 3 गेले राहिले 0. 6 मधून 6 गेले 0. 5 मधून 5 गेले 0. 6 मधून 2 गेले उरले 4 आणि 3 मधून 2 गेले तर उरला 1. म्हणजे 3rd दिवसाचे तिकीट्स आहे सोल्ड झालेले ते आहेत 14,000. मग आपण आन्सर लिहिणार आहोत की 14,000 tickets sold on the third day. तर प्रॉब्लेमचे 13 इकडे संपलेला आहे. आय होप तुम्हाला समजले असेल. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.